आता एक मोठी आणि धक्कादायक बातमी समोर येत आहे। देशातील बँकिंग क्षेत्रात मोठी कारवाई करण्यात आली आहे। भारतीय रिझर्व्ह बँक म्हणजेच आरबीआयने आज 24 एप्रिल रोजी मोठा निर्णय घेत पेटीएम पेमेंट्स बँकचा बँकिंग परवाना रद्द केला आहे। ही कारवाई थेट लाखो ग्राहकांशी संबंधित आहे। काय आहे नेमकं प्रकरण? आरबीआयच्या तपासणीत पेटीएम पेमेंट्स बँकमध्ये गंभीर अनियमितता आढळल्या आहेत। केवायसी नियमांचे उल्लंघन, अपूर्ण ग्राहक माहिती आणि संशयास्पद व्यवहार या सगळ्यामुळे हा कठोर निर्णय घेण्यात आला आहे। महत्त्वाची अपडेट: पेटीएम पेमेंट्स बँक आता बँकिंग सेवा देऊ शकणार नाही। नवीन खाते उघडणे आणि ठेवी स्वीकारणे थांबणार। काही सेवा तात्काळ बंद होण्याची शक्यता। ग्राहकांसाठी दिलासा: तुमचे पैसे सुरक्षित राहणार। आरबीआय परिस्थितीवर सतत लक्ष ठेवून आहे, मात्र पर्यायी बँकिंग व्यवस्था करण्याचा सल्ला दिला जात आहे। मोठा सवाल: आता पुढे पेटीएम काय करणार? बँकिंग क्षेत्रात राहणार की बाहेर पडणार? याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे।